न्यायाधीश सूर्यकांत भारताचे सरन्यायाधीश म्हणून आज शपथ घेणार आहे। न्यायाधीश सूर्यकांत हे भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहे। न्यायाधीश सूर्यकांत यांची 30 ऑक्टोबरला पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली आहे। त्यांची कारकीर्द जवळपास 15 महिने असणार आहे। राष्ट्रपती भवनामध्ये होणाऱ्या शपथविधी सोहळ्याला मोठ्या संख्येने परदेशी न्यायाधीश त्याचबरोबर मुख्य न्यायाधीश यांची विशेष उपस्थिती असेल। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहे। सरन्यायाधीश गवई सेवानिवृत्त होणार आहेत आणि आता न्यायमूर्ती सूर्यकांत देशाचे नवे सरन्यायाधीश होणार आहेत। आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी। देशाचे सरन्यायाधीश म्हणून आज न्यायाधीश सूर्यकांत शपथ घेणार आहेत। न्यायाधीश सूर्यकांत हे भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहे। न्यायाधीश सूर्यकांत यांची 30 ऑक्टोबरला पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली होती। त्यांची कारकीर्द जवळजवळ 15 महिने इतकी असेल। राष्ट्रपती भवनामध्ये आज हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। यावेळी अनेक न्यायाधीश मुख्य न्यायाधीश उपस्थित असतील।